खोपोलीत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान समिती जाहीर, चेअरमनपदी नगरसेवक हरीश काळे यांच्या नावाची घोषणा। खोपोली राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान महाराष्ट्र खोपोली अंतर्गत जनआरोग्य समितीच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे। कर्जत खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांच्या व खोपोली नगरपरिषदचे नगराध्यक्ष कुलदीपक अभय शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती गठीत करण्यात आली असून या समितीच्या चेअरमनपदी नगरसेवक हरीश काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर सहाध्यक्षपदी खालापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर कल्याणी इंगळे, पदसिद्ध सदस्यपदी आरोग्य सभापती मयुरी सिद्धांत शेलार, आरोग्य समितीच्या सदस्यपदी नगरसेविका अनिता श्याम पवार आणि नगरसेविका उज्ज्वला प्रमोद महाडिक यांची वर्णी लागली आहे। या नियुक्त्यांमुळे शिळफाटा परिसरासह संपूर्ण खोपोलीतील नागरिकांनी तीव्र समाधान व्यक्त केले आहे। खोपोली शिळफाटा येथील उपआरोग्य केंद्र सुरू व्हावे आणि ते अविरतपणे सुरू राहावे यासाठी नवनियुक्त चेअरमन हरीश काळे आणि कैलासवासी ज्येष्ठ पत्रकार हनुमंत ओवाळ यांनी सुरुवातीपासूनच अतोनात प्रयत्न केले होते। त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांमुळेच आज हे आरोग्य केंद्र उत्तम प्रकारे कार्यरत असून शिळफाटा परिसरातील शेकडो नागरिकांना येथे प्रथमोपचार, मोफत औषधोपचार आणि लहान मुलांचे तसेच महिलांचे लसीकरण वेळेवर मिळत आहे। माजी नगरसेविका वनिता हरीश काळे यांनी देखील आपल्या कार्यकाळात या शिळफाटा उपारोग्य केंद्राकडे विशेष लक्ष दिले होते। केंद्राला लागणाऱ्या अनेक अत्यावश्यक गोष्टी त्यांनी स्वतः पाठपुरावा करून पुरविल्या होत्या। त्यानंतरच्या पालिकेच्या प्रशासकीय राजवटीतही हरीश काळे यांनी विविध माध्यमांतून आरोग्य केंद्राला लागणाऱ्या वस्तू उपलब्ध करून दिल्या, तसेच येथील छोट्या मोठ्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच तत्परता दाखवली। नागरिकांकडून स्वागत आणि आनंदोत्सव, गोरगरीब आणि सामान्य रुग्णांच्या हक्काचे केंद्र असलेल्या या आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरीश काळे यांच्यासारख्या अभ्यासू व कार्यतत्पर नेतृत्वाची, तर सदस्यपदी अनिता पवार व उज्ज्वला महाडिक यांची निवड झाल्याने शिळफाटा परिसरातील सामान्य जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे। योग्य आणि काम करणाऱ्या व्यक्तींच्या हाती आरोग्य समितीची धुरा आल्याने भविष्यात खोपोलीतील आरोग्य सेवा अधिक बळकट व लोकाभिमुख होईल, असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे। या निवडीबद्दल सर्वच स्तरातून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। गेल्या बऱ्याच वर्षापूर्वी आपल्या शिळफाट्यावरची जी काही राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेअंतर्गत इथे जे आरोग्य उपकेंद्र म्हणजे जिल्हा आरोग्य उपकेंद्र इथे जे काही त्याची वास्तू उभारली गेली, ती वास्तू उभारली गेल्यानंतर सुद्धा बरेच 2 वर्षे जवळजवळ हॉस्पिटल हे चालू नव्हतं। पण त्यावेळी माझ्या सौभाग्यवती इथे नगरसेविका म्हणून, या प्रभागाच्या नगरसेविका म्हणून त्यावेळी होत्या। त्यावेळी आपले जे काही ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी हनुमंतराव ओवाळ साहेब आणि मी, आमच्या दोघांच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला पाठपुरावा करून कलेक्टर ऑफिस असेल किंवा तहसील ऑफिस असेल, या दोन्ही ऑफिसला आम्ही पत्रव्यवहार करून त्यांचा पाठपुरावा करून या हॉस्पिटलला लवकरात लवकर कसं हॉस्पिटल चालू होईल आणि आपल्या या भागातील जे काही नागरिक आहेत त्यांना नागरिकांना त्या ज्या काही आरोग्य सेवा असतील त्या कशा पुरवता येतील याचा पुरेपूर आम्ही त्यावेळी प्रयत्न केला होता। आणि त्या प्रयत्नातूनच आपले मावळचे आपले खासदार सन्माननीय श्रीरंगाप्पा बारणे यांच्या हस्ते या हॉस्पिटलचं लोकार्पणसुद्धा त्यावेळी झालं आणि लोकार्पण होऊन लवकरात लवकर ते तिथली जी काही सेवा आहे, मग तिथे डॉक्टर असतील, आरोग्य सेविका असतील, या माध्यमातून जिल्ह्याच्या माध्यमातून इथे ते पाठवण्यात आले आणि त्या माध्यमातून जे काही आपल्या इथला शिळफाटाचा जो काही भाग आहे, मग आपला तिकडचा पटेलनगर असेल, मिळगाव असेल, टाकळी असेल, तिकडे चिंचोली असेल, इथलं मुळगाव असेल, या भागातील जे काही नागरिक आहेत, या नागरिकांना ज्या काही आरोग्य सुविधा आहेत त्या आरोग्य सुविधा पुरवण्याचं काम त्या माध्यमातून इथे चालू झालेलं आहे। आणि ते चालू होत असताना बऱ्याच काही समस्या सुद्धा तिथे छोट्या छोट्या होत्या। मग त्यांना पाणी पिण्यासाठी पाण्याची सुविधा नव्हती। नगरपालिकेच्या माध्यमातून तिथे नळ कनेक्शन देण्याचा जो काही विषय असेल, त्याच्यानंतर त्यांना एक CSR फंडातून त्यांना जे काही पाण्याचं फिल्टर असेल, पिण्याच्या पाण्याचं फिल्टर, हे सुद्धा मी तिथं त्यांना तिथे पुरवठा केला। त्याच्यानंतर ज्या काही छोट्या मोठ्या बऱ्याच काही समस्या असतील त्या समस्या सोडवण्याचा मी नगरसेवक झाल्यानंतर तिथे पुरेपूर प्रयत्न केला। आणि ते करत असतानाच तिथले नवीन डॉक्टर असतील, जे काही सन्माननीय श्री नागर म्हणून तिथे डॉक्टर आहेत ते असतील, त्यावेळेचे आमच्या
वानखेडे मॅडम असतील, डॉक्टर वानखेडे मॅडम असतील, यांना पाठपुरावा करून इथे काय काय कमी आहे, काय सुविधा पाहिजे, त्या सुविधा देण्याचं सुद्धा सर्वसाधारण सभेच्या मिटिंगमध्ये तो विषय घेऊन त्यांना त्या सुविधासुद्धा पुरवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला. आणि मला वाटतं हे सगळं करत असताना त्यांनी कुठेतरी ह्या माझ्या असेल किंवा माझ्या सौभाग्यवती वनिता काळे यांच्या कामाची दखल घेऊन मला त्यांनी जे काही महाराष्ट्र जन आरोग्य समिती आहे त्या महाराष्ट्र जन आरोग्य समितीवर त्यांनी त्या समितीचा चेअरमन म्हणून मला त्यांनी कालच मला माझ्या हाती पत्र आलं, त्यांनी ते पत्र मला काल दिलेलं आहे. त्याबद्दल त्या समितीवर आमच्या आरोग्य ज्या काही आरोग्य सभापती आहेत त्यासुद्धा पदसिद्ध अध्यक्ष म्हणून त्या आहेत. त्या सौ आमच्या मयुरी ताई शेलार असतील आरोग्य सभापती. त्याचनंतर त्या समितीवर माझ्यासोबत आमच्या प्रभागाच्या ज्या काही सदस्य आहेत त्या ॲडव्होकेट अनिता पवार मॅडम असतील, त्याचनंतर आमच्या उज्ज्वलाताई महाडिक असतील, यांनासुद्धा त्या समितीवर सदस्य म्हणून त्यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. त्याबद्दल मी खरोखरच मनातून आणि मनापासून आपल्या कर्जत खालापूरचे आमदार सन्माननीय महेंद्रशेठ थोरवे आणि आपल्या खोपोली नगरपालिकेचे सन्माननीय नगराध्यक्ष कुलदीपकभाई शेंडे, उपनगराध्यक्ष विक्रमजी साबळे, तसेच सर्वच आमचे काही सभापती असतील, आमचे मुख्याधिकारी साहेब असतील, उपमुख्याधिकारी असतील आणि सर्वच माझे नगरसेवक मित्र असतील, सदस्य असतील, यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि अशीच माझी जी काही ही सेवा आहे ही अविरत ठेवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करीन, हेच या क्षणी मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.